नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनने आता सगळ्यांनाच चांगले खडेबोल सुनावलेले असतात. तर इथे अस्मिता आणि प्रिया या दोघींनासुद्धा चांगलीच आता त्याने लाईनीवरती आणलेली असते. कुणाच्या परमिशनने आमच्या रूममध्ये गेला होतात असा प्रश्नसुद्धा आता अर्जुनने प्रिया आणि अस्मिता या दोघींना विचारलेला असतो. आणि सायलीला घरातून बाहेर काढल्यामुळे आता अर्जुन खूपच जास्त संतापलेला असतो. तो म्हणतो की तुम्हाला फक्त हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दिसले, आमच्यामधलं प्रेम, आमच्यातले इमोशन्स तुम्हाला दिसले नाही का? आणि अर्जुन म्हणतो की आम्ही कधीतरी एकमेकांना डिसरिस्पेक्ट केलेलं तुम्ही बघितलं का? एकमेकांची काळजी घेताना तुम्ही कधीच नाही बघितलं का? असं सुद्धा अर्जुन आता सगळ्यांना म्हणतो. आणि इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बघितलेत ना, आता ही डायरीसुद्धा बघा. ही डायरी बघणंसुद्धा तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ती डायरी जेव्हा सगळेजण वाचतात तेव्हा इथे कल्पनाबरोबर आता सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर इथे आता ती डायरी कुठली होती जी अर्जुनने सगळ्यांना दाखवलेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुनने त्या दोघांचं लग्न कसं खरं होतं हे सुद्धा सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. तर इथे आता सगळ्यांना अर्जुनने कशा पद्धतीने लाईनीवरती आणलेलं असतं आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रिया आणि अस्मिता दोघीजणी अर्जुन सायली आता रूममध्ये नसताना त्याच्या रूममध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर मिळवतात. त्यानंतर कल्पनाबरोबर सुभेदार किल्लेदार आता सगळ्या कुटुंबाला कळलेलं असतं की अर्जुन सायली यांचं लग्न हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, खरं लग्न नाही. आणि त्यामुळे आता घरामध्ये अखांत तांडव होतो. सगळेजण अर्जुन सायली यांना ब्लेम करतात, त्यांची बाजूसुद्धा ऐकून घेत नाही. तर इथे कल्पना सायलीच्या हाताला पकडून तिला घरातून बाहेरसुद्धा हकलून देते. ती म्हणते की तुमच्या दोघांचं लग्न खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मामा, आमचं लग्न खरं आहे. अगं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही दोघांनी मंदिरामध्ये लग्न केले. आम्ही सगळे रिच्युअल्ससुद्धा आम्ही पार पाडलेले आहेत. हवं तर कुसुमताई आणि चैतन्याला विचार, आम्ही गुरुजींनासुद्धा बोलावलं होतं आणि मंदिरामध्ये देवाच्या साक्षीने आमचं लग्न झालं आहे. आमचं लग्न खरं आहे. सगळ्या विधीसुद्धा केल्या, तू बघितलंस ना. आमचं लग्न जर खोटं असतं तर आम्ही सगळे विधी केले असते का? मी म्हणालो असतो ना तुला की मला असं काही करायचं नाही आहे. पण जसं लग्न आम्ही खरोखर केलं होतं तसं सगळ्या विधीसुद्धा आम्ही खरोखर केल्या ना मनापासून. तेव्हा इथे आता अर्जुन रागानेच आपल्या रूममध्ये जातो. तो म्हणतो तुम्ही जे काही वागलात ना सायलीबरोबर खूपच जास्त चुकीचं होतं आणि आमचं काही ऐकूनसुद्धा घेतलं नाहीत. जर विषय आमचा होता तर आम्हालासुद्धा बोलण्याचा अधिकार होता ना. पण फक्त तुम्ही आमच्यावरती आरोप केलेत आणि आमची बाजूसुद्धा ऐकून घेतली नाही. जेव्हा कोर्टामध्ये गुन्हेगार उभा राहतो ना तेव्हा त्याची बाजूसुद्धा ऐकून घेतली जाते. पण तुम्ही तर आम्हाला बोलण्याचासुद्धा इथे मौका दिला नाही, आम्हाला अधिकार दिला नाही. तर इकडे आता आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही. मलासुद्धा कुणाशी आता काही बोलायचं नाही आहे, काही एक्सप्लेन करायचं नाही आहे, असं म्हणून अर्जुन सरळ आपल्या रूममध्ये जातो. बघतो तर काय, रूममध्ये सगळीकडे पसारा केलेला असतो. तेव्हा अर्जुन आता खूपच जास्त रडायला लागतो. त्याला सायलीची आठवण येत असते आणि तेव्हा तिथे खाली पडलेली असते ती डायरी. अर्जुनने सायलीला डायरी दिलेली असते. तो म्हणालेला असतो की या डायरीमध्ये तुम्ही तुमच्या मनातलं सगळं लिहायचं. दिवसभरामध्ये काय केलं, तुमच्या मनात काय आहे ते सगळं या डायरीमध्ये लिहून ठेवायचं. आणि सायलीने सांगितलेलं असतं की दिवसभरामध्ये तुम्हीसुद्धा काय काय कराल, कुठे कुठे जाल हे तुम्हीसुद्धा याच्यामध्ये लिहून ठेवायचं. त्या कारणाने ती डायरी आता खूपच जास्त महत्त्वाची असते. तेव्हा अर्जुन ती डायरी उचलतो आणि तिला कवटाळून रडायला लागतो. त्यानंतरला त्याचे एक एक पान तो उघडायला लागतो. तर इथे सायलीने सुरुवात केलेली असते आपल्या भांडणापासून. त्यानंतरला तिने हे सुद्धा सांगितलेलं असतं त्या डायरीमध्ये की आपलं लग्न जरी 1 वर्षाचं असलं तरीसुद्धा मी सगळे रीतिरिवाज अगदी प्रामाणिकपणे पाळणार आहे. तुमच्यासाठी मी जे काही उपवास तापास करते ते मनापासून करते. आणि नंतर अर्जुन किती चांगला आहे, त्याचं कुटुंब किती चांगलं आहे. आणि नंतर इथे सायली जेव्हा अर्जुनच्या प्रेमात पडते तेव्हापासूनचं तिने जे काही लिहिलेलं असतं ते खूपच जास्त छान पद्धतीने तिने लिहिलेलं असतं. ती म्हणत असते की अर्जुन सरांचा चांगुलपणा त्याचं वर्णन तिने केलेलं असतं. अर्जुन तिची जी काळजी घ्यायचा, मधुभाऊंबद्दलचं प्रेम, त्याच्या कुटुंबाविषयीचं प्रेम. म्हणजे इथे कोर्टामध्ये उभा राहिल्यानंतर जो एवढा नावाजलेला वकील दिसतो तेवढाच घरी आल्यानंतर एक शहाणा मुलगा, एक शहाणा नातू आणि खूप चांगला नवरासुद्धा तिला सातत्याने दिसत असतो आणि एक खेळकर मूलसुद्धा.
तर इकडे अर्जुनचे आता वेगवेगळे शेड असतात आणि ते सायलीला त्याच्यामध्ये दिसलेले असतात. त्याचं वर्णन तिने खूपच जास्त छान पद्धतीने केलेलं असतं. तर इथे सायलीने आता आपल्या प्रेमाबद्दल सुद्धा लिहिलेलं असतं. तिला अर्जुनवरती कधी प्रेम झालं आणि ते तिला कधीपासूनच अर्जुनला सांगायचं होतं. पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यामुळे तिने आपल्या मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या असतात आणि तिला असं वाटत असतं की अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही. त्यानंतरला अर्जुन आता सगळ्यांना आवाज देतो आणि म्हणतो की लवकर इकडे या, सगळ्यांनी वरती या. तेव्हा सगळेजण धावत पळत आता अर्जुनच्या रूममध्ये जातात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं कुणी केलं? माझ्या रूममध्ये कोण आलं होतं? तेव्हा अस्मिता आणि प्रिया दोघीजणी त्याच्या रूममध्ये गेलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, तू ह्या तन्वीवरती विश्वास ठेवलास, अस्मिताईवरती विश्वास ठेवलास. अगं, जेव्हापासून मी सायलीला या घरामध्ये घेऊन आलो आहे, तिच्याबरोबर लग्न करून, तेव्हापासून या दोघीजणी तिच्यावरती नको नको ते आरोप करतात. नको नको ते आरोप केले तिच्यावरती. अगदी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत. तिच्या कॅरेक्टरवरती तिने बोट दाखवले. चोरीचा आळ घेतलाय आणि तरीसुद्धा ती सायली एक शब्दसुद्धा कुणाला बोलली नाही. तिने सगळ्यांचं सगळं प्रेमाने केलं. अस्मिताई तिचा एवढा अपमान करायची, पण तिला कॉफी, तिच्या चेहऱ्याला फेस पॅक याच्यापासून ते तिच्या डाएटची सुद्धा काळजी सायलीच घ्यायची. ही तन्वी आश्रमापासून तिला त्रास देत आले, पण तरीसुद्धा इथे आल्यानंतर तिला काय हवं नको ते सगळं बनवून द्यायची. पण ह्या दोघींनी काय केलं? ह्या दोघींनी तिला घरातून बाहेर हकलून कसं द्यायचं यासाठी फक्त प्रयत्न केले, कटकारस्थानं केली. मी रूममध्ये नसताना तुमच्या दोघींची हिंमत कशी झाली रूममध्ये यायची? हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तुम्ही दाखवून जो काही हा तमाशा झाला ना घरामध्ये, सायलीला हकलून दिलं, त्याची काहीच गरज नव्हती. कारण हे पेपर, हा कागदाचा तुकडा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. त्याचं माझ्या आयुष्यामध्ये कवडी मोळसुद्धा किंमत आता उरलेली नाही आहे. कारण आमचं लग्न, आमचं प्रेम कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या कितीतरी पलीकडे गेलेलं आहे. हे फक्त नावाला केलेली आमची तडजोड होती, पण ते आमचं भविष्य नाही आहे. तर इकडे अर्जुन म्हणतो की सायलीबरोबरच मी माझं भविष्य घडवणार आहे आणि माझं वर्तमानसुद्धा. तुम्हाला दोघींना काय वाटलं? कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सगळ्यांना दाखवल्यानंतर, सायलीला घरातून बाहेर काढल्यानंतर मी सायलीला विसरून जाईन? अजिबात नाही. सायली माझी बायको होती आणि ती आहे आणि नेहमी राहणार. सायलीच माझी बायको आहे, असं अर्जुन त्या दोघींना म्हणतो. तुमची हिंमत कशी झाली आम्ही दोघेजण नसताना आमच्या रूममध्ये यायची? मी कधी कुणाच्याही रूममध्ये न सांगता जातो का? तन्वी, मी तुझ्या रूममध्ये तू नसताना आलेलं तुला चालणार आहे का? अस्मिताई, तुला चालणार आहे का? जर सायली तुमच्या रूममध्ये येऊन कपाटामधून कपडे, फाईल वगैरे बाहेर काढून फेकल्या तर तुम्हाला चालणार आहे? हा आमच्या रूममध्ये तुम्ही जो काही पसारा घालून ठेवला आहेत ना, फक्त आणि फक्त सायलीला या घरातून बाहेर काढण्यासाठी, बरोबर ना? सायलीने जे काही केलं ते सगळं विसरलात. फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल का नाही सांगितलं तेवढं सगळ्यांनी पकडून ठेवलं. अरे, आम्ही लग्न मंदिरामध्ये खरोखर केलं होतं आणि सायलीने आणि मी, आम्ही जे काही उपास तापास केले, ज्या काही विधी केल्या, सगळ्या मनापासून केल्या होत्या. कारण लग्न खरं होतं ना. जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरी लग्न खरं होतं, म्हणून सगळं मनापासून केलं होतं. त्याच्यामध्ये 1% काही खोटं नव्हतं. सायलीने माझ्यासाठी सगळे उपास केले, मनापासून केले. तुम्ही हवं तर, तुमचा विश्वास नसेल ना तर ही डायरी वाचा. जसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बघितल्यानंतर जसा तुम्ही इथे तांडव घातलात, तर आता ही डायरीसुद्धा वाचा. याच्यावरून कळेल की सायली काय आहे ते. तेव्हा इकडे आता डायरीमध्ये सायलीने अगदी स्टार्टिंगपासून सगळं काही लिहिलेलं असतं. म्हणजे तिला कुणाशीही खोटं बोलायला आवडत नव्हतं. ती अर्जुनला सातत्याने सांगत होती की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळ्यांना सांगा. ही सगळी माणसं माझी आहेत, मला यांना दुखवायचं नाही आहे. आणि तिने हे सुद्धा लिहिलं होतं, जेव्हा ती अर्जुनच्या प्रेमात पडली, ती म्हणालेली असते, डायरीमध्ये लिहिलेलं असतं की ही फॅमिली माझी आहे आणि मला अर्जुन सरांबरोबर माझं कुटुंबसुद्धा कायमस्वरूपी, मला माझ्या जवळ हवं आहे. ही माझी माणसं आहेत, यांना सोडून मी अजिबात नाही राहू शकत. म्हणजे इथे सासऱ्यांमध्ये मला वडील मिळाले, सासूमध्ये आई, तर इथे आजे सासूमध्ये मला माझी आजी मिळाली. त्याचबरोबर इथे माझा दीर जरी असला तरीसुद्धा भावापेक्षा कमी नाही. आणि इथे माझी नणंद, ती बहिणीसारखी आहे. बहिणींचीसुद्धा भांडणं होतातच. तर तसंच अस्मिताईंनासुद्धा मी आवडत नसेन कदाचित, म्हणून त्या कधीतरी बोलतात, पण त्यासुद्धा मनाने खूपच चांगल्या आहेत. आणि विमलताईसारखी एक बहीण मला मिळाली, जी माझ्या सदैव पाठीशी उभी असते, जी माझ्या बरोबरीने सातत्याने उभी असते. असं सगळ्यांबद्दलचं तिने त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं. आणि ती म्हणते की अर्जुन सरांना कधी एकदा सांगते की मी त्यांच्यावरती खूप जास्त प्रेम करते. म्हणजे मला माझं नाव जर कुणाच्या पुढे हवं असेल तर ते सायली अर्जुन सुभेदार हेच हवं आहे.
आणि माझ्या म्हणजे सासरकडचं जे नाव आहे की सुभेदार, हे सुभेदार आडनावच मला माझ्या बरोबर हवं आहे असं सायलीने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर तिने इथे काव्यपंक्तीतून अर्जुनवरचं प्रेम व्यक्त केलेलं असतं. अर्जुनच्या सवयी, त्याला काय आवडतं त्याला काय नाही आवडत इथपर्यंत, तर कुटुंबातील लोकांना काय आवडतं काय नाही आवडत, तिचा दिवस कसा गेला, तिने कसं प्रेम जिंकलं, पूर्णाजीला कसं तिने जिंकलं, पूर्णाजीबद्दल तिला काय वाटतं, प्रत्येक माणसाविषयी तिने जे काही लिहून ठेवलेलं असतं ते वाचल्यानंतर इथे सगळ्यांच्या डोळ्याजवळ पाणी येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलं तुम्ही, ही आहे माझी सायली, पण तुम्हाला माहिती नाही आहे का ती कशी आहे ते? मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बघितल्या एवढे तुम्ही पॅनिक का झालात, एवढे तुम्ही का रागवलात? तर इथे अर्जुन म्हणतो की आम्ही हे का केलं ते आम्हाला विचारायचं तरी ना. त्याला काहीतरी कारण होतं. त्यावेळेला मला लग्न करायचं नव्हतं, मी लग्न करायसाठी तयारच नव्हतो. आणि तेव्हा बरोबर मधुभावनासुद्धा अरेस्ट झाली होती आणि सायलीला एका वकिलाची गरज होती. तेव्हा मी सायलीला म्हणालो की मला एक अशी मुलगी हवी होती जी प्रामाणिक असेल, जी मला फसवू शकणार नाही. कारण दुसरी कुठली मुलगी असती जिच्याबरोबर मी असं लग्न केलं असतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तर कदाचित तिने मला फसवलं असतं, माझी प्रॉपर्टी नावावरती घेतली असती, माझ्यावरती कुठले तरी तिने आरोप केले असते. आणि म्हणून मला एक अशी मुलगी हवी होती जी मनाने खूप चांगली आहे, जी मला फसवणार नव्हती, माझ्या कुटुंबाला फसवणार नाही. म्हणून मी सायलीची निवड केली. आणि तिला मी म्हणालो की मधुभाऊंना मी जेलमधून बाहेर काढेन, कारण तेव्हा लग्नावरती प्रेमावरती माझा अजिबात विश्वास नव्हता. पण सायलीबरोबर लग्न केल्यानंतर तिने मला माणसांचं महत्त्व समजावून सांगितलं. नाती, प्रेम, लग्न ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि किती छान आहेत, या सगळ्याचं महत्त्व तिने मला पटवून दिलं, मला सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळेजण फोर्सफुली मला तन्वीबरोबर लग्न करायला सांगत होता आणि तेव्हा मला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि मला तुम्हाला सगळ्यांना निराशसुद्धा करायचं नव्हतं. म्हणून तेव्हा मी तुमच्यामुळे, तुमच्या सगळ्यांमुळे, कारण तुम्ही मला जबरदस्ती करत होता तन्वीबरोबर लग्न करायला, आणि म्हणून मला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. आणि त्यावेळेला मी अशा मुलीचा विचार करत होतो की जी मुलगी माझ्या कुटुंबाला हर्ट करणार नाही, जी मला फसवणार नाही, अशा मुलीची निवड मला करायची होती. आणि तेव्हा माझ्यासमोर फक्त सायलीच आली. कारण सायली ही अशी मुलगी आहे जी कुणाचा पैसासुद्धा लुबाडणार नाही, कुणावरती आरोपसुद्धा करणार नाही आणि त्राससुद्धा देणार नाही. सायली या घरामध्ये आली, तिने एकदा तरी कुणाला जाणवून दिलं की ती खरोखर या घरची सून नाही आहे. तिने सगळी तिची कर्तव्य पार पाडली, कारण ती सून होती, कारण आमचं लग्न खरोखर झालं आहे. ती म्हणाली होती की मी माझी सगळी कर्तव्य पार पाडणार, फक्त आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नसणार आहे, एवढं आमचं ठरलं होतं. आम्ही दोघे एकमेकांना कधी हर्ट करणार नाही, हे आमचं ठरलं होतं. आणि तिने कधी तुम्हाला कुणाला हर्ट केलं का, तिच्यामुळे तुम्हाला कुणाला त्रास झाला का? तर इथे अर्जुन म्हणतो की ही डायरी वाचा, तिचं तुमच्या सगळ्यांवरती किती प्रेम आहे ते बघा, माझ्यावरती किती प्रेम आहे ते बघा. जसं या प्रियाने आणि अस्मिताने जसं तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दाखवले, ही डायरी का नाही दाखवली? आमच्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे का नाही तुम्हाला सांगितलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मामा, या घरामध्ये सगळी कामं तू करायचीस, पण जेव्हापासून सायली आली तिने सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवरती घेतल्या आणि तुला तिने आराम दिला, अगदी मुलीप्रमाणे. अस्मिताईने कधीतरी तुझं एक तरी काम स्वतःकडे घेतलं आहे का करण्यासाठी? अजिबात नाही. म्हणजे सायलीने तुमच्यापासून फक्त सत्य लपवलं तर तिला एवढी मोठी शिक्षा, तिचा सगळा चांगुलपणा तुम्ही सगळेजण विसरून गेलात का? तर इथे सायलीमुळे तुमच्या कुणाचं काही नुकसान तर नाही झालं ना? तिने एक पैसा तरी तुमचा डुबवलेला नाही आहे, तुम्हाला हर्ट केलेलं नाही आहे. मग एवढं तुम्ही वैतागलात का? ह्या तन्वीच्या सांगण्यावरून, अस्मिताईच्या सांगण्यावरून असं आता अर्जुन म्हणत असतो. ही तन्वी, हिने किती त्रास दिला आहे सायलीला, तरीसुद्धा ती काही बोलली? तिने कधी हिला घरातून बाहेर हकलून दिलं? ही आश्रमापासून तिला त्रास देत आले, पण कधी तुम्हाला तसं तिने सांगितलं नाही ना? पण मी बघितलं आहे, ही तन्वी तिचा किती अपमान करायची आणि किती तिला वाटेल तसं बोलायची. अस्मिताईने एक दिवस तरी तिच्याबरोबर कधी प्रेमाने तुमच्याशी बोलताना तुम्ही बघितले आहेत का? कधी सायलीबरोबर नीट बोलली आहे का? नाही ना. पण तुम्ही सगळ्यांनी सायलीला खूप हर्ट केलं, तिला घरातून हाकलून दिलं, हे तुम्ही बरोबर केलं नाहीत. तर इथे आता सगळ्यांना आपली चूक कळलेली असते. अर्जुन म्हणतो की सायलीची चुकी नाही आहे, सायलीला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं डील मी करायला सांगितलं होतं, तिने नकारच दिला होता,
पण फक्त मधुभाऊंसाठी तिने होकार दिला होता. तेव्हा इथे आता कल्पनाला आपली चूक कळते. अर्जुनचे अश्रू तिला दिसतात. त्याचं किती प्रेम आहे हे अर्जुनने पटवून दिलेलं असतं. जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा अर्जुन किती रडला होता हे तिला आठवतं आणि त्यामुळे इथे आता दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आपण एकमेकांपासून लांब ठेवतोय याची तिला जाणीव होते. आणि इथे आता प्रताप काका, अश्विन, त्याचबरोबर कल्पना तिघेजणं जातात. इथे मधुभाऊंची माफी मागतात, सायलीला सुद्धा सॉरी म्हणतात आणि सायलीला आता मानाने घरी आणतात आणि म्हणतात की माफ कर, आम्ही सगळेजण तुम्हाला खूप जास्तच बोललो, तुमची बाजूसुद्धा आम्ही पटवून घ्यायला हवी होती. तेव्हा इथे कल्पना म्हणते, सायली बाळा माफ करशील ना या आईला आणि आपल्या घरी परत येशील ना. तेव्हा इथे सायली आता पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी मानाने परत जायला तयार होते.